इथले भय बिलकुल संपत नाही. नाशिकच्या डोंगरामध्ये लपलेला घरगड किल्ला, ज्या किल्ल्याचा इतिहास अतिशय रहस्यमय आहे. या किल्ल्याचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहीतच आहे मित्र महाराष्ट्रातील 360 किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याची जर्नी चालू आहे. त्यामुळे पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. 16व्या शतकापासून या किल्ल्याचा इतिहास सुरू, जेव्हा हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. 31 डिसेंबर 1671 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियंत्रणाखाली मोरोपंत पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने या किल्ल्याला व हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला. नंतर 1760 मध्ये पेशव्यांनी या किल्ल्यावरती बरेचसे बांधकाम केले. त्या काळामध्ये हा किल्ला त्र्यंबक नाशिक मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. 1818 मध्ये इंग्रज आणि मराठ्या विरुद्ध जे वार झाली होती, जे अतिशय घमासाट युद्ध झालं होतं, त्यावेळेला मराठे येथे हारले होते आणि त्यानंतर जे ताबा होता या किल्ल्यावरचा तो इंग्रजांचा. तर अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे मित्र. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.